पट्टणकडोली व परिसरामध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहेच. तसेच सध्या शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची घौडदौड सुरू असून पक्षाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली. तसे पाहता कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचा पहिला जिल्हा परिषद सदस्य हा याच पट्टणकडोली मतदारसंघाने दिला होता. त्यामुळे महायुतीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते मंडळी घेतील, पण पट्टणकडोली हा जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी दिली. ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी माजी जिल्हा प्रमुख पुंडलिकराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान चारही गावच्या शहर प्रमुखांनी आपली मते मांडली. तसेच इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात उमेदवारीची मागणी केली. तसेच काही पक्षप्रवेश करण्यात आले व नूतन पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या मेळाव्यास जिल्हा उपप्रमुख विजय स्वामी, ज्येष्ठ शिवसैनिक अर्जुन शिंगारे, अशोक खुपरे, महेश नागरे, राजेंद्र शिंदे, शिवानंद पंडे, किशन तिरपणकर, सारिकाताई भोसले, प्रकाश खुडे, आनंदा मोरे, प्रवीण चव्हाण, तानाजी शिंदे, प्रवीण जाधव, सचिन हळदे यांच्यासह पट्टणकडोली, इंगळी, तळंदंगे व चंदूर गावातील शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.